स्वर्गामध्ये आत्मिक जगतामध्ये ऑलरेडी अशी तयारी झालेली आहे की कृपा आहे जी ओसंडून वाहत होती ती संपलेली आहे, त्याचा काळ संपलेला आहे आणि आता तुम्ही ज्या कृपेवरती जीवन जगत आहात त्याची उलटी गिनती चालू झालेली आहे. किती जण सिरियस आहेत? आताच्या काळामध्ये तुम्ही स्वतःच्या जीवनाविषयी, कुटुंबाविषयी, मटेरियल थिंग जे आहेत, भौतिक गोष्टींसाठी येणाऱ्या काळामध्ये प्रार्थना करणार नाही, परंतु तुम्ही स्वतःच्या तारणासाठी प्रार्थना कराल. माझं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं आहे की नाही याच्यासाठी तुम्ही प्रार्थना कराल. कारण आता इथून पुढे काळ आहे तो पूर्णपणे बदललेला आहे. अशी तयारी स्वर्गात ऑलरेडी झालेली आहे, आत्मिक जगतामध्ये झालेली आहे की कृपेचा काळ आहे तो संपत आलेला आहे किंवा संपलेला आहे म्हणलं तरी चालेल. मंडळीसाठी तर संपलेला आहे. मी एक ठामपणे का सांगत आहे, मंडळीसाठी तर संपलेला आहे. जी आता थोडीशी जी कृपा शिल्लक राहिलेली आहे किंवा जो कृपेचा काळ आहे तो अविश्वासणाऱ्या लोकांच्यासाठी आहे. मंडळीने, चर्चने, विश्वासणाऱ्यांनी कृपेचा पुरेपूर वापर केलेला आहे, पुरेपूर वापर केलेला आहे. पाप करायचं, क्षमा मागायची, पाप करायचं, क्षमा मागायचं, पाप करायचं, क्षमा मागायचं, कृपा आहे. वचनामध्ये सांगितलेलं आहे की जिथं जास्त पाप आहे तिथे जास्त कृपा आहे, पौल म्हणत आहे. म्हणून मग आपण जास्त कृपा मिळायला पाप करत राहायला पाहिजे का? वचन सांगत आहे की जास्त कृपा आहे म्हणून पाप करू नका. वचनांच्या मध्ये सांगितले तुमचे अवयव आणि तिची कार्यकर्ता समर्पित करू देऊ नका, परंतु नीतीच्या गोष्टींसाठी तुमच्या अवयव समर्पित करा. जी आता थोडीशी कृपा राहिलेली आहे ती मंडळीसाठी तर नाहीयेच, चर्चसाठी नाहीये. कारण चर्चसाठी ऑलरेडी देवाचं वचन आहे की त्यांना देवाने सेपरेट केलेल्या पवित्रतेमध्ये जीवन जगण्यासाठी, अभिषेकामध्ये जीवन जगण्यासाठी, वचनांच्या अधीनतेमध्ये जीवन जगण्यासाठी. जर एखादा विश्वासणारा आहे तो सारखं पाप करत आहे, चुकीच्या गोष्टी करत आहे, देवाच्या वचनाच्या विरोधातल्या गोष्टी करत आहे, याचा अर्थ काय आलेला आहे की तो येशूच्या रक्ताला, येशूला वधस्तंभावरती खेळलेल्या येशूच्या रक्ताला तो आपल्या पायांनी खाली तुडवत आहे, देवाच्या कृपेला तो पायाखाली तुडवत आहे. आणि जर तो असं म्हणत राहिला की येशूचं रक्त मला सगळ्या पापांपासून शुद्ध करतंय, उद्या मी पाप करणार तरी पण मला ते शुद्ध करेल, परवा मी पाप करणार तरी पण मला ते शुद्ध करणार, असं जर स्वतःचा कोण गैरसमज करून घेत असेल तर ते चुकीचं आहे. त्या गैरसमजामध्ये राहू नका. देवाच्या वचनाचा सखोल अभ्यास करा. त्यावेळेला तुम्हाला समजेल की तुम्ही कुठे आहे, आपण कुठे आहोत. हा मंडळीसाठी, चर्चसाठी दिलेला इशारा आहे. आणि इथून पुढे विश्वासणाऱ्याने आपलं जीवन आहे ते गंभीरपणे, सिरियस होणं अतिशय गरजेचं आहे. अतिशय गंभीरपणे राहणं अतिशय गरजेचं आपल्या जीवनाविषयी. कारण तुम्ही उभा आहात, आता तुम्ही खाली पडू नये म्हणून तुम्ही प्रयत्न करा, तुम्ही धडपड करा. वचनांच्या मध्ये सांगितले थरथर कापत ते तारण आहे ते तुम्ही साध्य करा, सिद्ध करा, ते मिळवा, त्याच्यामध्ये तुम्ही राहा. कारण देवाची कृपा असंख्य ओसंडून तुमच्यामध्ये वाहिलेली आहे. आणि इथून पुढे त्या कृपेचा अनादर करणं चर्चने, या जगातील सगळ्या विश्वासणाऱ्यांनी सोडून देणं अतिशय गरजेचं आहे. कारण जर मी असं म्हणत राहिलो की देव आता काही माझ्यातून पाप मी करणार आणि परत देव मला क्षमा करणार, वारंवार पाप करत आहे, क्षमा मागत आहे, वारंवार पाप करत आहे, क्षमा मागत आहे, तुमच्या पापांची क्षमा होणार नाही. ज्या वेळेला तुम्ही त्या पापापासून बाहेर व्हाल त्याच वेळेला तुमच्या पापांची क्षमा होणार. कारण वचनांच्या मध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जो आपला मार्ग बदलतो त्याच्याच पापांची क्षमा होते. दुसरे त्या 7 ते 14 वचन आपण याच्या अगोदर लय वेळेला वाचलेलं आहे की जर तुम्ही आपली पापे पदरी घेतली, कबूल केली आणि आपल्या पापांपासून बदलला, परावृत्त झाला, मार्ग बदलले तरच आपल्या पापांची क्षमा होणार. जर मी आता क्षमा मागितले, देवाने मला क्षमा केली, येशूचं रक्त माझ्यावर त्याला मी शुद्ध झालो, परत मी पापामध्ये गेलो, याचा अर्थ माझ्या अगोदरच्या पापांची क्षमा झालेली नाहीये. जर मी माझे मार्ग बदलले, जे गोष्टीविषयी, ज्या जारकर्माविषयी, व्यभिचाराविषयी, खोटाडेपणाविषयी, प्रार्थना न करण्याविषयी, आळसाविषयी मी देवाजवळ क्षमा मागितलेली आहे, रागाविषयी, तिरस्काराविषयी, देशाविषयी, तिथून पुढे मला ती गोष्ट करायची नाही, तरच त्या अपराधांची क्षमा तुम्हाला होणार. जर तेच पाप तुम्ही सारखं सारखं करत राहिला तर ते पाप अजून देखील तुमच्या नावावरती तसंच ठेवलेलं आहे आणि ते पाप तुम्हाला अग्नीमध्ये, गंधकाच्या सरोवरामध्ये घेऊन जाणार, हे कन्फर्म आहे. कारण कृपा जी आहे ती स्वर्गात ऑलरेडी एक तयारी चालू आहे. म्हणजे एक स्वर्गात, आत्मिक जगतात एक वाणी झालेली आहे की कृपा आहे ती संपलेली आहे. जी 3 उदाहरणं मी तुम्हाला सांगितली, पाणी बंद केल्यानंतर देखील पाणी वाहत आहे, ते उलटी गिनती चालू झालेलं आहे. आणि ती जी कृपा आता राहिलेली आहे त्या विश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे, ज्यांनी अजून पश्चाताप केला नाही, ज्यांना येशूच माहित नाही, अशा लोकांच्या पापांची क्षमा करण्यासाठी ती कृपा आहे, मंडळीसाठी नाहीये ती.
आणि मंडळीतील कोणी व्यक्ती जो विश्वास नाही ठेवतोय, बायबल वाचत आहे, प्रार्थना करत आहे, ज्यानं आपलं जीवन येशूला ऑलरेडी दिलेलं आहे, असा कोण व्यक्ती जर त्या पापांमध्ये वारंवार 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 आपल्या जीवनाविषयी गंभीर नाहीये, खरं सांगत आहे की त्या व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं असेल का नाही याची खात्री मला नाहीये, किंवा त्यावेळेला तुम्हाला कुठलाही पास्टर वाचू शकणार नाही. मी जरी तुम्हाला आता प्रेमाने बोलणार, जवळ करणार, प्रेमाने सांगणार काही गोष्टी, परंतु त्या ठिकाणी वाचवायला मी नाहीये. मी हे मंडळीसाठी संदेश का सांगत आहे, कारण गेल्या गुरुवारी, ह्या गुरुवारी नाही, गेल्या गुरुवारी, गेल्या आठवड्याच्या गेल्या गुरुवारी त्या रात्री मी एक दृष्टांत पाहिला. जेव्हा मी एक मेसेज बघितला 5 मिनिटाचा आणि प्रार्थना केली, झोपलो, आणि रात्री मी एक दृष्टांत बघितला. स्पष्टपणे मी एक दृष्टांत बघितला. त्या दृष्टांतामध्ये मी पाहिलं की मी एका 3ऱ्या मजल्यावरती एक खोलीमध्ये आहे, आणि त्या खोलीला, खोली नाही तो बंगला आहे, आणि त्याला पूर्णपणे काचा लावलेला आहे सगळीकडे. मी अन्य भाषेत प्रार्थना करून त्या खोलीमध्ये फिरत आहे आणि काचेतून बाहेरचं दृश्य आहे ते बघत आहे. आणि बघत असताना अचानक मी बघितलं की मोठा भूकंप आहे तो होऊ लागला. धाड 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 पूर्ण वीज गर्जना झाल्या, भूकंप झाला, आवाज मोठा यायला लागला. आणि मी म्हणत आहे कदाचित थोड्या वेळाने थांबणार, परंतु ते वाढत गेलं. विजांचा कडकडाट झाला, प्रचंड पाऊस, मुसळधार पाऊस पडायला लागला, आणि जलप्रवाह, नद्या, अचानक मोठमोठ्या जलप्रवाहासारख्या नद्या आहेत त्या वाहायला लागल्या. इकडून एक नदी येत आहे, तिकडून एक नदी येत आहे, चारही बाजूनी नदी येत आहे, आणि त्या नद्यांमध्ये ह्या जगातील सगळ्या ज्या बिल्डिंग्स आहेत त्या बिल्डिंग वाहून चालल्या, जमीन सगळी वाहून चालल्या, बिल्डिंग सगळे वाहून चाललेत, लोक त्यामध्ये वाहून चाललेत. मी पाहिलं. मी प्रार्थना करत आहे आणि मी देवाला म्हणलं की प्रभू मी तर सुरक्षित आहे या ठिकाणी, देवा मी सुरक्षित आहे या ठिकाणी, मी प्रार्थना करत आहे, मी सुरक्षित आहे या ठिकाणी. परंतु मी जेव्हा त्या लोकांच्याकडे बघत आहे जे किंचाळत होते, ओरडत होते, आणि त्या नद्या प्रवाहांच्या मधून वाहत होते, आणि ते मोठा प्रवाह होऊन एक मोठा समुद्र झाला. एवढा मोठा, प्रचंड भयानक अशा प्रकारे गरजणाऱ्या सगळ्या लाटा, त्या लाटांच्या मध्ये हे सगळं चाललेलं आहे. आणि हे ज्या घरामध्ये मी होतो ते घर एका नोहाच्या तारूसारखं ते तरंगत होतं. आणि ज्या घरामध्ये काही लोक होते, मला माहित नाही कोण कोण होते, मी म्हणाले प्रभू या घरातले आणि आम्ही सगळे सुरक्षित आहे पवित्र देवा. आणि मी म्हणत आहे मनामध्ये की देवा तुझ्या वचनांच्या मध्ये सांगितल्याप्रमाणे काळाची पूर्तता होत आहे. मी मनातल्या मनात म्हणत आहे प्रभू तुझ्या लोकांच्यावर दया कर पवित्र देवा, मी प्रार्थना करत आहे. एवढे प्रचंड विजांचा कडकडाट, भूकंप, आणि सगळीकडे नासधूस चालू आहे, सगळं बुडलं जात आहे, अशा प्रकारचा मी तो दृष्टांत पाहिला. आणि मग एके ठिकाणी ते घर आहे ते वेगाने त्या पाण्याच्या प्रवाहाजवळ पुढे जात आहे, आणि अचानक ते घर एके ठिकाणी थांबलं, आणि थांबल्यानंतर तिथे कोरडी भूमी दृष्टीस पडली दृष्टांतामध्ये. आणि त्या कोरड्या भूमीमध्ये बघितलं की पूर्ण वाळवंटासारखं, एक पण पीक नाहीये, पूर्ण रान, अशा प्रकारे की एकदम एकदम उष्णताच्या वेळेला कसं एक जंगल असते तसं पूर्ण वाळलेलं असं जंगल मी बघितलं. मी त्या घरातून बाहेर आलो, आणि बाहेर आल्यानंतर आकाशातून अग्नीचे गोळे ते पडायला लागले. आणि मी बघत आहे सगळीकडे सगळ्या लोकांच्या अंगावरती ते अग्नीचे गोळे पडत आहेत. मी पळत आहे त्या गोळ्यांपासून वाचवण्यासाठी स्वतःला, मी पळत आहे, धावत आहे. मी अग्नीचे गोळे लोकांच्या अंगावरती पडत आहे. मी जेव्हा मागं बघत आहे त्यावेळेला लोकांच्या अंगावरती ते अग्नीचे गोळे पडत आहेत. मी एका सेवकाला बघितलं त्या ठिकाणी पाठीमागे, की त्यांना कन्फ्युज होतं, त्यांना समजत नव्हतं की कुठल्या दिशेला त्यांनी जायला पाहिजे. त्यांच्या पाठीमागे लोकांचा एक ग्रुप होता, त्यांना समजत नव्हतं. मी म्हणलं या दिशेला आपण जायला पाहिजे. त्यांनी माझं काय ऐकलं नाही, त्यांनी तिथंच थांबले. मी पुढे जात आहे, आणि पुढे जात असताना तारेचे कंपाऊंड मी बघितले. एक ताराचं कंपाऊंड आहे, दुसरं, तिसरं, असे असंख्य कंपाऊंड्स आहेत. आणि मला आतून समजलं की मला ह्या कंपाऊंडच्या पलीकडे जायचं आहे. प्रत्येक कंपाऊंड मला क्रॉस करायचं, लवकरात लवकर, वेळ कमी आहे आणि लवकरात लवकर तुला हे कंपाऊंड आहे ते क्रॉस करायचं. माझ्या पाठीमागे काही लोकांचा समूह आहे, आणि मी धावत आहे. अग्नी, लोक इकडे तिकडे सगळीकडे अस्ताव्यस्त झालेत, पडत आहेत, अग्नीचे गोळे आहेत ते पडत आहेत. मी बघितलं, आणि ते बघत असताना मला अचानक मला पण समजून झालं की आता पुढे कुठल्या दिशेला जायला पाहिजे. आणि मग जेव्हा मी म्हणलं की काय करायला पाहिजे प्रभू, कुठल्या दिशेला जायला पाहिजे, कसं माझ्या लोकांना मी वाचू पवित्र देवा, त्यावेळेला मला वाणी झाली. प्रकटीकरण 17:18 ते वाच असं म्हणले. आता वाचू नका, काढू नका कोण. मला वाणी झाली. प्रकटीकरण 17:18 अध्याय असं समजलं नाही, पण 17:18 एवढं समजलं मला. आणि मी बायबल शोधू लागलो. बायबल तर माझ्याजवळ नव्हतं, कारण मी तसाच होतो तिथं.
बघितलं इकडं तिकडं सगळे लोक पडलेले, अस्ताव्यस्त झालेले, बायबल कुठं सापडते का? तिथे एक स्त्री मला मिळाली की जी खाली पडलेली, जिनं बायबल असा हाताला धरून पडलेली खाली, अग्नीचा त्याच्यावरती पडलेला. त्यामुळे तिच्या हातातलं बायबल मी पडदेशीन घेतलं आणि प्रकटीकरण ते काढलं पुस्तक, आणि मी पळत पळत ते वाचत आहे. आणि मग त्यामध्ये मला समजलं की कुठल्या दिशेला तुला जायचं आहे, कारण ज्या दिशेला मी जाणार त्या ठिकाणी गोळे आहेत ते पडणार नाहीत. उजवीकडे डावीकडे वळायचं आहे, स्ट्रेट जायचं आहे, इकडे वळायचं आहे, तिकडे वळायचं आहे. आणि जेव्हा मी त्या कंपाऊंडच्या तिथे येतोय त्यावेळेला मला उडी मारून ते कंपाऊंड क्रॉस करायचं आहे. दैवी शक्ती मला मिळत होती की मी ते उडी मारायचं आणि क्रॉस करायचं, उडी मारायचं आणि क्रॉस करायचं. बघितलं सगळीकडे पूर्णपणे अग्नीचे गोळे आहेत ते पडत आहेत. आणि मग हे वाचत असताना, प्रकटीकरण ते वाचत मी पुढे जात असताना मी अचानक असं पाठीमाग बघितलं, आणि पाठीमाग मी येशूला बघितलं. येशूच्या हातामध्ये बाण होता, जळता बाण, एक धनुष्य होतं, त्याच्या हातामध्ये एक जळता बाण होता. जे बाण आहे त्या बाणाला पुढे अग्नी होता आणि त्याने असं धरलेला. जेव्हा मी येशूच्या डोळ्यांमध्ये बघितलं त्यावेळेला येशूच्या डोळ्यांमध्ये अग्नी होती. ते प्रेमाचं नव्हतं, तो न्यायाचा येशू होता. मी हे स्वतःच्या डोळ्याने बघितलं. जेव्हा मी येशूला बघितलं त्यावेळेला मला वाटलं की येशूने नेम धरलेला आहे, आता तो मारणारच आहे. परंतु तो मला सांगत होता की मी थांबलोय, जा लवकर, परत पुढे जा, पळ पुढे, मी थांबलेलो आहे, लवकर पुढे जा, लोकांना घेऊन तुझ्या लवकर पुढे जा, कारण मी थांबलोय, बाण मारायचा मला, थांबलोय मी, जा लवकर पुढे. आणि मी त्या कंपाऊंडच्या पलीकडे गेलो. आणि मग स्वप्न 15-20 मिनिटं हा दृष्टांत मी पाहत होतो. आणि मग त्या स्वप्नामध्ये मी हे दृष्टांत आहे हा मंडळीला मी सांगत होतो. मी स्वप्नात बघितलं, त्या दृष्टांताचं रूपांतर स्वप्नात झालं आणि ते स्वप्न आहे मी मंडळीला सांगत आहे. अशा प्रकारे मला झाला. आणि मग मी जागा झालो. रात्रीचे 2:45 वाजलेले. गुडघे टेकले, प्रार्थना करायला चालू केली. दृष्टांत लिहून काढत होतो तोपर्यंत गीतांजली 3:30 नेहमी प्रार्थनेला उठते, ती उठली आणि तिला सांगितलं हा दृष्टांत झाला. आणि त्यासाठी मी प्रार्थना, मला समजलं की जेव्हा येशूने हातात बाण धरलेला त्यावेळेला मला एक वाणी झाली, कृपा संपलेली आहे, कृपा संपलेली आहे. मला एक वाणी स्पष्टपणे मी ऐकली. आणि मग मी ते दृष्टांत लिहून काढला आणि बायबल उघडलं. 17वा अध्याय काढला, प्रकटीकरण 18वा अध्याय काढला. त्याच्यामध्ये पूर्ण त्याची सुरुवातच आहे जलप्रलयांच्या वरती. ती कलावंतीन, जार कर्म, व्यभिचार करणारी ती कलावंतीन जलप्रवाहांच्या वरती ती आरूढ होऊन येणार असं दिलेलं आहे. 7 पर्वतांच्या वरती ती आहे असं त्या ठिकाणी दिलंय. आणि मग जार कर्म, व्यभिचार, अनैतिकपणा याच्या ते स्पिरिट आहे, ते काम करत आहे आज ह्या जगामध्ये, मंडळांमध्ये, विश्वासणाऱ्यांच्यामध्ये. अशुद्धता आणि ह्या सगळ्या अशुद्ध जगामध्ये जीवन जगत असताना, अशुद्धतेमध्ये जीवन जगत असताना सैतान मंडळीची, विश्वासणाऱ्यांची फसवणूक करत आहे की येशूने तुझ्यासाठी रक्त सांडलेलं आहे, अजून देखील तो तुझ्या अपराधांची, पापांची क्षमा करू शकतोय. आणि त्यामुळे पाप करत राहा, पाप करत राहा, पाप करत राहा, चुकीच्या गोष्टी करत राहा, कारण येशूची कृपा आहे, आता देखील तो तुझ्या अपराधांची क्षमा करण्यासाठी तयार आहे. असं आपण स्वतःची समजूत घालत आहे. आणि मग आपण पापाला घाबरत नाही, आपण धिटाईने त्या पापांच्या मध्ये सहभागी होत आहे. आणि त्यामुळे पाप जे आहे ते मंडळीत आलेलं आहे, मंडळीतून स्टेजमध्ये आलेलं आहे, स्टेजमधून सेवकांमध्ये, पुढाऱ्यांमध्ये ते स्पिरिट आलेलं आहे. एवढं धिटाईनं पाप आहे ते जगामध्ये चालू आहे. परंतु देवाने मला त्या स्वप्नांच्या द्वारे, दृष्टांच्या द्वारे सांगितलं की माझ्या लोकांना जाऊन सांग, कृपेचा काळ संपलेला आहे. त्यांना सक्त ताकीद दे की कृपेचा काळ संपलेला आहे. जो पाप करत आहे त्याने आता या क्षणी पश्चाताप करून आपले मार्ग बदलायला पाहिजेत. जर त्याने असं म्हटलं की मी उद्या बदलेन, परवा बदलेन, परवा तुम्हाला वेळ मिळेल का नाही माहित नाही. येशू सरळ म्हणेल, दार बंद झालेलं आहे, मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. हे वचनामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे, ज्यांना एकदा प्रकाश मिळालेला आहे, ज्यांचं तारण झालेलं आहे, ज्यांना पवित्र आत्मा मिळालेला आहे, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतलेली आहे, असे लोक जेव्हा वारंवार पाप करत राहतात त्यावेळेला अशा लोकांचं तारण होणं, अशा लोकांचं
स्वर्गामध्ये जाणं हे अशक्य आहे. अशा लोकांना परत पश्चाताप होणं अशक्य आहे. कारण ज्याला माहित आहे, दैवी अनुभव ज्याने घेतलेला आहे, ज्याने स्वर्गीय दानांची रुची घेतली, जो प्रार्थना करत आहे, ज्याला दैवी अनुभव आहे, असा व्यक्ती जेव्हा वारंवार पाप करत राहतोय त्यावेळेला त्याला त्या पापाची सवय होते आणि ते पाप नेहमी त्याला फसवतं की तू आता पाप करून वाचलेला आहेस, उद्या देखील पाप करून वाचशील आणि परमेश्वर तुझ्यावरती खूप प्रेम करतो, तो तुला नरकात जाऊ देणार नाही. अशा प्रकारे खोटी भावना, फसवणूक, ते पाप त्याला करायला भाग पडतं. तुमचा देह जो दुरात्मा अंधकाराची शक्ती आहे त्या देहाचा वापर करतोय, त्या वासनांचा वापर करतोय, चुकीच्या गोष्टींचा वापर करतोय यासाठी की आपण ती गोष्ट वारंवार करत राहावं आणि तुमच्या जीवनातील देवाचं पाचार नाही ते कायमचं बंद व्हावं, तुम्ही देवापासून कायमचे वेगळे व्हावे. परंतु पवित्र जनांना, मंडळीला देवाचा संदेश काय आहे? देवाच्या संदेशामध्ये, वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, स्वतःला त्या गोष्टींपासून बाजूला करा, वेगळं करा. जो स्वतःला शुद्ध करत राहील, जो पवित्र करत राहील, जो वचनांच्या अधीनतेमध्ये जीवन जगणार, तोच व्यक्ती जीवनात त्याचंच नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिलं जाणार आणि त्याच व्यक्तीचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार. प्रकटीकरण याचा 17वा अध्याय 9व्या वचनामध्ये दिलेला आहे. येथे ज्ञानवंत, अनेक दुसऱ्या एका ठिकाणी भाषांतरात लिहिले, येथे अकलेचे काम आहे. अकलेचे काम आहे. अकलेचे म्हणजे काहीतरी गूढ आहे, काहीतरी रहस्य आहे, ते उलगडलं जाणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग त्यावेळेला मला समजत नव्हतं कुठल्या दिशेला मी जायला पाहिजे. त्यावेळेला वाणी झाली की तू प्रकटीकरण 17-18 वाच. चर्चमध्ये आज जे बायबल घेऊन आले नाहीत, तुम्ही तुमचं बायबल सोबत ठेवा प्रत्येक वेळेला सांगत आहे. कारण हे बायबल आहे, हेच बायबल तुम्हाला येणाऱ्या देवाच्या क्रोधापासून वाचवण्यासाठी समर्थ आहे. हे अकलेचं काम आहे, हे वाचा. त्याच्याद्वारे तुम्हाला अक्कल मिळेल, ज्ञान मिळेल. जेव्हा मला मार्ग सापडत नव्हता त्या दृष्टांतामध्ये, त्यावेळेला वाणी झाली की वाच. प्रकटीकरण म्हणजे बायबल वाच, म्हणजे तुला समजेल की तू कुठल्या दिशेने जायला पाहिजेस. जे बायबल वाचत नाही, जे बायबल आणत नाही सोबत, जे बायबल वाचन कमी आहे, अशा लोकांसाठी हे परत एकदा मी सांगत आहे की तुम्ही तुमचं बायबल नेहमी तुमच्या सोबत ठेवा. जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेला ते काढून वाचा. कारण ते बायबल तुमचं संरक्षण करणार आहे. ते देवाचं वचन आहे, ते तुम्हाला सांगेल त्या भाविक क्रोधापासून तुमचं कसं संरक्षण होणार. ते अकलेचं काम आहे. जेव्हा ते वाचलं त्यावेळेला मला समजलं की मला कुठल्या दिशेने जायला पाहिजे आणि किती वेळात जायला पाहिजे. कारण टाइम पण लावलेला होता. 1 सेकंद देखील बायबल उघडायला देखील वेळ नव्हता. मी त्या दृष्टांतामध्ये धावत होतो, बायबल उघडत उघडत धावत होतो, थांबून वाचत नव्हतो. जरा पण वेळ नव्हता, जरा पण वेळ नव्हता. आणि त्या येशूचा चेहरा मी स्पष्टपणे बघितला की ज्याच्या डोळ्यामध्ये अग्नी होता आणि त्याने बाण आहे तो धरलेला होता. अग्नीचा बाण त्याने धरलेला होता. कृपेचा काळ, त्याच वेळेला वाणी झाली की कृपेचा काळ आहे तो संपलेला आहे. त्यामुळे स्वतःच्या जीवनाशी खेळ करू नका, कृपया करून कोणीच. शुद्धतेमध्ये, पवित्रतेमध्ये, वचनांच्या अधीनतेमध्ये जेवढं तुम्ही राहाल तेवढं जास्त देवाचं सामर्थ्य तुम्हाला मिळेल. त्याच्यासारखा आनंद जगामध्ये दुसरा कशातच नाहीये. वैरभाव, तिरस्कार, द्वेष यांना स्वर्गीय राजाचे वतन मिळणार नाही. प्रकटीकरण 22:15 मध्ये दिलेलं आहे. जारकर्म म्हणजे जर एखादा तरुण आहे ज्याचं लग्न झालेलं नाहीये, एखादी तरुण आहे ज्याचं लग्न झालेलं नाही, ते परस्पर लैंगिक संबंध ठेवतात, जारकर्म त्याला म्हणतात. त्यांचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होणार नाही. जे विवाहित आहेत आणि एकमेकांसोबत संबंध ठेवतात, पत्नी सोडून पती सोडून, त्यांचा प्रवेश स्वर्गीय राज्यात होणार नाही. त्यांना व्यभिचारी म्हणतात, त्यांना अनैतिकपणा म्हणतात. लबाड, वारंवार नेहमी लबाड बोलतात, खोटं बोलतात. अनेक लोक देवाला साक्षी ठेवून खोटं बोलतात. ते थांबवायला पाहिजे. स्वतःला खरं सिद्ध करण्यासाठी. होय तर होय, नाही तर नाही, त्याच्या पुढे जाऊ नका, देवाला मध्ये घेऊ नका. जे लबाड आहेत, जे फसवणार आहेत, त्यांचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. होणार नाही म्हणजे होणार नाही. वचनात दिले तर वचन आहे ते सगळ्यांसाठी सारखं आहे आणि ते शेवट आहे. येशू कधीच वचनाच्या पलीकडे जात नाही. वचनाच्या पलीकडे जाऊन तो तुमचं संरक्षण करणार नाही. तो तुम्हाला मागल्या दरवाजाने आज स्वर्गात घेणार नाही. कारण वचनात लिहिलेलं आहे तीच गोष्ट घडणार. वचनात लिहिलेलं आहे त्याप्रमाणेच प्रत्येकाचा न्याय तो होणार.
विश्वासणारे लोक अशा प्रकारच्या गोष्टींच्या मध्ये डायरेक्टली इनडायरेक्टली सहभागी आहेत. आणि तुम्ही कृपया करून अशा कुठल्याही व्यक्तीपासून, अशा कुठल्याही गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा, दूर ठेवा, कारण अशा कुठल्याही व्यक्तीचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. वचनांच्या मध्ये सांगितलेलं आहे, आई वडिलांचा सन्मान कर. आई वडील आहेत, त्यांचा सन्मान करा, त्यांचा आदर करा, त्यांची काळजी घ्या. जरी ते अविश्वासणारे आहेत, जरी ते वचनांच्या विरोधात वागत आहेत, तरी देखील तुमच्या प्रेमाने तुम्ही त्यांना जिंका. तुम्ही त्यांच्यावरती प्रेम करा, तुम्ही त्यांची काळजी घ्या. तुम्ही त्यांचा एक शब्द देखील जो चांगला आहे, योग्य आहे, तो खाली पडू देऊ नका. आई वडिलांची काळजी घ्या. जरी ते तुम्हाला चुकीचं म्हणत असतील आता येशूवर विश्वास ठेवते म्हणून, पण तरी देखील तुम्ही तुमच्या प्रेमाने त्यांना जिंका. त्यांची काळजी घ्या. त्यांच्या वयामध्ये त्यांना कुठल्या कुठल्या गोष्टींची गरज आहे, तुम्ही त्यांची काळजी घ्या. आई वडिलांची काळजी घ्या, सासू सासऱ्यांची काळजी घ्या, जे वृद्ध आहेत त्यांची काळजी घ्या. जे आपले नातेसंबंध बिघडले आहेत ते दुरुस्त करा, व्यवस्थित राहा. तिरस्कार, द्वेष, बदला घेण्याची वृत्ती, एकमेकाच्या विरोधात बोलण्याची वृत्ती, बदला घेण्याची वृत्ती बंद करायला पाहिजे. कारण ते देवाला अजिबात आवडत नाही, प्रभूला अजिबात आवडत नाही. तिरस्कार असलेल्या व्यक्तीला स्वर्गीय राज्यात प्रवेश होणार नाही. वचनात सांगितले, रंगेलपणा करणारे, दारूबाजी करणारे, क्रोध करणारे, रागीट, मद्यपी अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे, त्यांचा प्रवेश स्वर्गीय राज्यामध्ये होणार नाही. राग एका लेवलच्या पुढे करू नका. पती पत्नी एकमेकांच्या अधीनतेमध्ये राहा. जास्त वेळपर्यंत पाप तुमच्याकडून होईल अशा लेवलपर्यंत तुमचा राग आहे तो ओढून घेऊ नका. कारण त्यावेळेला सैतानाला संधी मिळते, आणि जेव्हा दुरात्म्याला तुम्ही संधी द्याल, अंधकाराच्या शक्तीला संधी द्याल, त्यावेळेला तो येतोय नाश करायला, घात करायला, आपल्या जीवन आहे ते उद्ध्वस्त करायला येतोय. आणि त्यामुळे स्वतःला शुद्ध करत राहा. आणखी एक वचन वाचा, प्रकटीकरण याचा 18वा अध्याय 4थं वचन. मग स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. स्वर्गातून निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली. ती म्हणाली, माझ्या लोकांनो, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये. तुम्ही तिच्या पापाचे वाटेकरी होऊ नये. आणि तुम्हाला तिच्या पिडातील कोणतीही पीडा होऊ नये म्हणून तिच्यामधून निघा. स्पष्टपणे सांगितलेलं आहे. जे स्पिरिट आहे, व्यभिचाराचं, जार कर्माचं स्पिरिट आहे, अनैतिकचं, अशुद्धतेचं स्पिरिट आहे, शॉपद, मूर्तीपूजा, जे काही त्या ठिकाणी दिलेलं आहे ते शॉपद आहे. वचनात दिलेलं आहे की ते शॉपद, ती जी कलावंती नाही, ती स्त्री आहे, तिनं पूर्ण जगातील अधिकारी, राजे, मोठमोठे लोक आहेत, त्यांचं नियंत्रण तिने घेतलं आणि त्यांनी त्या गोष्टी करायला चालू केले आणि लोक सगळे भ्रष्ट झाले असं दिलेलं आहे. आणि जे लोक त्याच्यामध्ये भ्रष्ट झाले ते सगळे लोक तिच्या बरोबर अग्नीच्या आणि गंधकाच्या सरोवरामध्ये टाकले जाणार. इथं परंतु वचन दिलेलं आहे, योहानाला देव सांगत आहे, माझ्या लोकांना जाऊन सांग. ह्या वचन लिहित असताना तो सांगत आहे, माझ्या लोकांना जाऊन सांग, परमेश्वराला आपल्या लोकांची काळजी आहे, परमेश्वर आपल्या लोकांच्यावरती प्रेम करतोय, परमेश्वराची इच्छा नाही की आपला अग्नीच्या गंधकाच्या सरोवरामध्ये नाश व्हावा, त्याच्या लोकांचा नाश व्हावा, म्हणून तो सांगत आहे, वाणी देऊन सांगत आहे, माझ्या लोकांना जाऊन सांग. ती वाणी असं म्हणाली की तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नका. मंडळी, चर्च अशा कुठल्याही गोष्टीशी कुठलाही संबंध ठेवू नका. स्वतःचं जीवन पवित्रतेसाठी, शुद्धतेसाठी, वचनांच्या अधीनतेमध्ये चालण्यासाठी समर्पित करा. कुठल्या पण वचनांच्या विरोधातील गोष्टींच्या मध्ये सहभागी होऊ नका. कारण कृपा ऑलरेडी आत्मिक जगतामध्ये वाणी झालेली आहे, संपलेली आहे. आणि समजा आता येशू आला तर 3.5 वर्षानंतर ह्या गोष्टी घडताना तुम्ही बघाल. कारण 7 वर्ष तो काळ आहे, मंडळी उचलली जाणार. 7 वर्ष महासंकटाचा काळ आहे. महासंकटाच्या काळामध्ये 17-18 अध्याय हे सांगितलेलं आहे. जेव्हा येशूने सांगितलं, येशूचे शिष्य येशूच्या जवळ गेले मत्ती 24 अध्यायामध्ये आणि येशूला ते मंदिर दाखवायला लागले. येशूला म्हणले की किती सुंदर मंदिर बांधलेलं आहे, याच्या चिऱ्यावर चिरा आहे, किती सुंदर याचं मनोहर बांधकाम केलेलं आहे शलोमोन राजानं. त्यावेळेला येशू म्हणाला, मी तुला सांगतो याच्या चिरावर चिरा राहणार नाही, हे मंदिर आहे ते उद्ध्वस्त केले जाईल. आणि मग शिष्य एकांत येऊन येशूला विचारले, या गोष्टी केव्हा घडतील? त्यावेळेला येशू म्हणाला की राष्ट्रावर राष्ट्र उठेल, राज्यावर राज्य उठेल, प्रीती थंडावेल, लढायांच्या अफवा तुम्ही ऐकाल, लढायांच्या आवाया तुम्ही ऐकाल, भूकंप होतील, रोग राई पसरेल. आणि जेव्हा तुम्ही ह्या गोष्टी घडताना बघाल त्यावेळेला तुम्ही समजा, असं दिलेलं आहे मत्ती कृष्ण वर्तमान 24 अध्याय बघ.
ह्या गोष्टी म्हणजे लढायांच्या विषयी ऐकाल, दुष्काळांच्या विषयी असाल ऐकाल, रोगराई विषयी ऐकाल, प्रीती तंडावेला ऐकाल, ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या डोळ्याने बघताना बघाल त्यावेळेला असं समजा की मी अगदी दाराशी उभा आहे, मी दाराशी उभा आहे, याचा अर्थ काय कुठल्या पण क्षणी येऊ शकतोय. आणि आता जग जेव्हा तुम्ही डोळे उडून बघाल, राष्ट्राविरुद्ध उठण्याची तयारी चालू आहे. अण्वस्त्र कोणाकडे जास्त याची स्पर्धा लागलेली आहे. शस्त्र प्रत्येक राष्ट्र आहे ते खरेदी करत आहे. छोट्यातलं छोटं राष्ट्र घ्यायला काही नाही आपल्या हे लोकांना, परंतु शस्त्रास्त्र अणुबॉम्ब तयार करते, अणुबॉम्ब विकत घेत आहे. युद्ध जर तुम्ही वाचाल, तुम्ही पाहाल न्यूज चॅनल्स, जेव्हा तुम्ही गुगलवरती टाकाल टुडेज वर्ल्ड, कुठल्या ना कुठल्या तरी देशाचं युद्ध चालू असलेलं तुम्ही बघाल. पहिले महायुद्ध झालं त्या काळामध्ये पण युद्ध चालू होतं. जग 2 गटांमध्ये विभागलं गेलं, 2 गटांमध्ये युद्ध झालं. दुसरं महायुद्ध झालं 1945 आसपास, त्यावेळेला पण सगळे राष्ट्र युद्धांमध्ये इन्व्हॉल्व्ह होते. पण त्यावेळेला काळजी करायची गरज नव्हती. का? कारण त्यावेळेला इस्रायल राष्ट्र अजून अस्तित्वात नव्हतं. 1945 साली इस्रायल नावाचा देशच अस्तित्वात नव्हता. त्यामुळे येशू येण्याचं ते चिन्ह नाहीये. परंतु आता जेव्हा राष्ट्र एकमेकांविषयी लढाई करण्याविषयी प्लॅन करतायत, योजना करतायत, आता तुम्हाला काळजी करण्याची गरज आहे. का? कारण वचनात सांगितल्याप्रमाणे इस्रायल राष्ट्र आज अस्तित्वात आहे. 1948 साली इस्रायल राष्ट्राची स्थापना भविष्यवाणी केल्याप्रमाणे झाली आणि इस्रायल राष्ट्राला केंद्रबिंदू ठेवून ही युद्ध सगळी चालू आहेत. बायबलमध्ये एचकेल 37 अध्याय 38 अध्यायामध्ये जे राष्ट्रांची नावं दिलेली आहेत, रशिया, तुर्की, लेबनॉन, या सगळ्या राष्ट्रांची नावं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतील. हे राष्ट्र एक होतील आणि इस्रायलाच्या विरोधामध्ये युद्ध करतील असं वचनाच्या मध्ये दिलेलं आहे. आणि रशिया, हे सगळे युद्धांच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह असलेले तुम्ही बघत आहे आता स्वतःच्या डोळ्यांनी. आणि वचन सांगत आहे जेव्हा तुम्ही या गोष्टी ऐकाल, पाहाल स्वतःच्या डोळ्यांनी, त्यावेळेला समजा की मी दाराशी उभा आहे. म्हणजे आता जरी येशू आला तरी आश्चर्य मानायला नको. तुम्ही म्हणू शकत नाही की अरे लगेच कसं काय आला. येशू म्हणणार अरे मी ऑलरेडी सांगितलेलं तुला वचनांच्या मध्ये, ह्या गोष्टी घडताना जेव्हा तू बघशील त्यावेळेला मी येणार, मी दाराशी उभा आहे असं मी तुला सांगितलेलं. आणि त्यामुळे कृपा ऑलरेडी स्वर्गात तयारी झालेली आहे. आता जे काही शिल्लक आहे ते मंडळीसाठी नाहीये, ते अविश्वासणाऱ्या लोकांसाठी आहे, विधर्मी लोकांसाठी कृपा आहे ती. कारण त्यांना माहितच नाही की येशू वधस्थानावरती त्यांच्या पापांसाठी मरण पावला. त्यांच्यासाठी ती कृपा आहे, मंडळीसाठी नाहीये. कारण मंडळीसाठी एकच वचन सांगत आहे की माझ्या लोकांना सांग, योहानाला देव म्हणत आहे, माझ्या लोकांना सांग की तुम्ही त्या कलावंतिनीच्या किंवा त्या व्यभिचार, जारकर्म, जे काही चुकीच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये सहभाग घेऊ नका, त्याच्यापासून निघा. हा संदेश मंडळीसाठी आहे, मंडळीसाठी ती कृपा नाही आता. आणि त्यामुळे स्वतःला पवित्र करत राहा, शुद्ध करत राहा, स्वतःच्या जीवनाचं मिळवा ते मिळवा. कारण येशूने तुम्ही स्वर्गात असावं यासाठी स्वतःचं रक्त सांडलेलं आहे. लाखेसारखी लाल पाप आपली शुद्ध केलेली आहेत, किरमिजी सारखी तांबडी पाप आपली त्याच्या रक्ताने शुद्ध केलेली आहेत. परत एकदा पाप करून परत एकदा त्याच घाण गोष्टींच्या मध्ये राहून येशूचं रक्त पायाखाली तुडवू नका. की जो पाप करतोय त्याने पुन्हा एकदा येशूला वधस्तंभावरती खेळलेला आहे. आणि जो कृपा मिळावी म्हणून पाप करत राहत आहे तो व्यक्ती सरळ सरळ लिहिलेला आहे की त्या कृपेला आणि येशूच्या रक्ताला आपल्या पायाखाली तुडवतो असं स्पष्टपणे दिलेलं आहे. ही वेळ आलेली आहे की या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या घरांच्या विषयी किंवा नोकरी विषय, फायनान्स विषयी चिंता करण्याची गरज नाहीये. प्रभू त्या गोष्टी बघून घेणार जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष पवित्रतेकडे लावाल, जेव्हा तुम्ही तुमचं लक्ष देवाच्या वचनांच्या मध्ये चालण्याकडे लावाल. प्रभू तुमच्या सगळ्या गोष्टी पुढे नेणार आहे, तुम्हाला काही कमी करू देणार नाही. तुमच्या आजूबाजूला लोक त्रासामध्ये, कष्टांमध्ये, दुष्काळामध्ये बघाल, परंतु परमेश्वरावरती भाव ठेवणारे, वचनांच्या नुसार चालणारे लोक फलद्रूप होत असलेले, वाढत असलेले आणि पुढे जात असलेले तुम्ही बघाल. जगातील गोष्टींची काळजी करू नका, तुम्ही स्वतः पवित्र राहा. तुमच्या घरातील लोकांचं परमेश्वर तारण करेल. तुम्ही स्वतः पवित्र राहा, शुद्ध राहा, प्रार्थनेमध्ये राहा, प्रार्थनेमध्ये जागृत राहा. परमेश्वर बाकीच्या सगळ्या गोष्टींची काळजी करेल. स्वतःला जगातील गोष्टींपासून दूर ठेवा आणि प्रार्थनांच्या मध्ये राहा. मला खात्री आहे जो दृष्टांत देवाने मला दाखवलेला आहे की तुमच्यापैकी प्रत्येकाला या दृष्टांताची खात्री देईल आणि परमेश्वर तुमच्याशी देखील त्या स्वप्नांच्या द्वारे, दृष्टांताच्या द्वारे बोलेल. हालेलुया. इथून पुढे अनेक सेवक या शेवटच्या काळाविषयी प्रचार करत असताना तुम्ही बघाल, अनेक सेवकांना दृष्टांत होणार आहेत. अनेक सेवकांना देव सांगणार की माझ्या लोकांना जाऊन एक गोष्ट सांग, कारण की वेळ संपलेली आहे,
काळ जवळ आलेला आहे, कारण मंडळीने स्वतःचा दिवा आहे तो नीट करणं गरजेचं आहे. वचनात सांगितलेलं वाणी झाली आणि त्यांनी उठले झोपेतून आणि आपला दिवा नीट करायला लागले. परंतु जेव्हा मूर्ख कुमारीने बघितलं त्यांचं तेल आहे ते संपलेलं होतं. आज वेळ आलेला आहे की जागे होण्याची गरज आहे, जागृत राहण्याची गरज आहे आणि स्वतःचा दिवा चेक करा. पवित्र आत्म्याच्या सोबत तुम्ही चालत आहे की नाही, पवित्र आत्म्याचा अग्नी तुमच्यामध्ये जळत आहे की नाही, पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने तुम्ही चालत आहे की नाही, ते तुम्ही चेक करण्याची गरज आहे. या भ्रमात राहू नका की विलंब झाला असं दिलेलं आहे. वराला यायला विलंब झाला मत्ती वर्तमान 25 अध्यायामध्ये, आणि त्यामुळे ते सगळे झोपी गेले. आणि मग अचानक मध्यरात्री आशा खाली की वर आलाय, चला उठा, आणि सगळे उठले, खडबडून जागे झाले. मूर्ख कुमारींच्या दिव्यामध्ये तेल नव्हतं, परंतु शहाण्यांच्या मध्ये तेल होतं. वचनात सांगितलंय त्या शहाण्या कुमारी गेल्या, आणि जेव्हा त्या मूर्ख कुमारी आल्या परत, त्यावेळेला वचनात सांगितले की येशू म्हणाला मी ओळखत नाही, दार बंद झालेलं होतं. येशू म्हणला मी ओळखत नाही तुम्हाला. मी 3 उदाहरणं तुम्हाला सुरुवातीला सांगितली की धरणाचा दरवाजा एकदा बंद झाला की तो परत उघडला जाणार नाही. मग जे आता पाणी वाहत आहे ना ते बोनस आहे, ते एक्स्ट्रा आहे, ते कधी संपेल माहित नाही. उलटी गिनती चालू झालेली आहे. आणि त्यामुळे प्रत्येक मंडळीतील प्रत्येक व्यक्तीने स्वतःला जपा, प्रार्थनेत राहा, देवाच्या वचनाच्या विरोधातील प्रत्येक गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. मला खात्री आहे की जर तुम्ही पवित्रतेमध्ये राहिला, प्रार्थनेत राहिला, तर तुमचा संसार, तुमच्या कुटुंब, तुमचं पती, तुमची पत्नी, तुमची लेकरं परमेश्वर सांभाळणार. पण त्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एक योद्धा म्हणून, एक जबाबदार मी आहे माझ्या कुटुंबातील म्हणून उभा राहा. जेव्हा तुम्ही उभा राहाल, परमेश्वर तुमच्या परिवारातील प्रत्येकाला त्या मार्गाने चालण्यासाठी मदत करेल. कारण तुम्ही तुमच्या कुटुंबातील जबाबदार व्यक्ती आहात. परमेश्वराने तुम्हाला तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दिलेली आहे. तुम्ही आत्मिक पुढारी आहात. आणि जेव्हा तुम्ही पवित्रतेमध्ये पुढे जाल, वचनांच्या मध्ये पुढे जाल, अभिषेकामध्ये पुढे जाल, तुमच्या पाठीमागे तुमचे लोक देखील येतील. हालेलुया. परमेश्वर त्यांना देखील परमेश्वर संधी देणार. म्हणून स्वतः जपा, खाली पडू नये. म्हणून स्वतः आत्म्यामध्ये बलशाली व्हा, मजबूत व्हा. कारण कृपा ऑलरेडी, मी ऐकला आवाज स्पष्टपणे दृष्टांतामध्ये, कृपा संपलेली आहे. आणि हा संदेश मंडळीला द्यायला परमेश्वराने मला सांगितलेलं होतं. मी माझं काम केलेलं आहे. आता ते देवाने मला सांगितलेलं ते मी माझं काम केलेलं आहे. भविष्यामध्ये इतर मंडळींमध्ये सांगायची संधी देवाने दिली, प्रेरणा दिली, तर त्या गोष्टी मी त्या ठिकाणी सांगणारच. परंतु परमेश्वर म्हणाला की पहिल्यांदा तुझ्या मंडळीला ह्या गोष्टी सांग. कारण स्वप्नात मी बघितलं की मी माझ्या मंडळीमध्ये ह्या गोष्टी सांगत आहे, आणि मग स्वप्न आहे ते संपलं. हालेलुया. आपण सगळेजण डोळे बंद करूया, प्रार्थना करूया.